फसवणूक प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजेंवर गुन्हा दाखल। सोलापूर दुचाकी विक्रेत्याकडून जुनी चारचाकी गाडी घेतली, परंतु त्या विक्रेत्याला त्याचे उर्वरित पैसे न देता उलट त्याला दमदाटी केली। परिणामी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि त्यांच्या एका साथीदारावर MIDC पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। घडलेली घटना अशी की फिर्यादी विठ्ठल दत्तात्रय मुनगा पाटील वय 39 वर्ष, राहणार 138 सृष्टीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर यांचा जुन्या चारचाकी गाडी विक्रीचा व्यवसाय आहे। फिर्यादी हे पुणे मुंबई येथून चारचाकी गाड्या विकत आणून त्या सोलापूर शहरात विकतात। दरम्यान 4 जानेवारी 2024 रोजी ते आज तागायत पर्यंत फिर्यादी मुनगा पाटील यांच्याकडे फिर्यादीची ओळखीचे आकाश मुदगल यांनी फिर्यादीस मनीष काळजे यांना चारचाकी गाडी घ्यावायची आहे असे सांगितले। यावर फिर्यादी मुनगा पाटील यांनी त्यांच्या जवळील चारचाकी गाडी MH04 FN 7878 मनीष काळजे आणि आकाश मुदगल यांना दाखवली। यावेळी मनीष काळजे यांनी सदरची गाडी पसंत आहे असे सांगून 4 लाख रुपयाला गाडीचा सौदा केला। त्यानंतर आरोपी काळजे यांनी सदर ठरलेल्या सौद्यापैकी 1 लाख रुपये हे ॲडव्हान्स म्हणून दिले, तर उरलेले पैसे 2 दिवसात देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडील वाहन ताब्यात घेऊन ते वाहन स्वतःचे आहे म्हणून वापरत आहेत। मात्र फिर्यादी मुनगा पाटील यांची आर्थिक फसवणूक करून दमदाटी केली आहे। त्यामुळे फिर्यादी मुनगा पाटील यांनी आर्थिक फसवणूक करून दमदाटी केल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि आकाश मुदगल यांच्यावर 21 फेब्रुवारी 2024 रोजी कलम 420, 406, 506 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे करत आहेत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।